ओ दादा, डिझेल आणलंय. सत्या, मेकॅनिक आला वाटतं. चल 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 पटकन ये. मिळाला का डिझेल? हो दादा. चल चल टाक लवकर लवकर टाक. झालं, निघूया लगेच. सत्या, परत वास येतोय. होय हो. सत्या, गाडीच्या खालूनच वास येतोय. वाघमारे, डिझेल लीक होतंय. दादा, डिझेल गळतंय, बघा की काय झालंय. अहो दादा, कोणीतरी डिझेलचा पाईप कापलाय. काय? मग आता काय रिपेअर करावं लागणार. अहो मग करा की. आणि हे आधी कसं लक्षात नाही आलं हो तुमच्या? अहो आधी लक्षात यायला तुमच्या गाडीत डिझेल तरी पाहिजे ना. बरं मला सांगा, किती वेळ लागेल आता? सकाळ तरी होईल. मेजर काम आहे आणि ते पण इतक्या अंधारात नाही होणार. होणार नाही म्हणजे? अरे अरे बाबा, मला दिवस उजडायच्यात पुण्यात पोहोचायचं आहे. हे बघा, वेळ तर लागणारच. तुम्ही एक काम करा, गाडी इथंच ठेवून जा. परत येताना घेऊन जा गाडी. तोवर मी गाडी रिपेअर करून ठेवतो. आता काय तुम्ही म्हणाल तसंच करायला लागेल. मी जातो आणि रिपेअरिंगचं सामान घेऊन येतो. हा. वाघमारे, असा कसा पाईप कापला गेला असेल? कुठल्या जनावरांचं काम असेल का? नाही सत्या, हे जनावराचं काम नाही. कुणीतरी जाणून बुजून पाईप कापलाय. हा, असं असू शकतं. सत्या, आपण तात्यासाहेबांच्या बायकोला भेटायला हॉस्पिटलमध्ये निघालोय. हे तात्यासाहेबांना कळालं असेल तर? वाघमारे, असं जर असेल तर मग मालिनी मॅडमचा जीव धोक्यात आहे. शक्यता नाकारता नाहीयेत. सत्या, तात्यासाहेबांच्या माणसांनीच गाडीचा पाईप कापलाय. आपल्याला काही करून लवकरात लवकर हॉस्पिटलला पोचावं लागेल. होय, चला एक काम करू, लिफ्ट मिळते का बघू, लगेच निघूया. चला. चल. वाघमारे, थांबा थांबा थांबा. थांबा. दादा, आम्हाला प्लीज पुण्यापर्यंत सोडा. आमची गाडी बंद पडली. आमचं लय अर्जंट काम आहे. हो बसा की, तुम्हाला कोण नाही मानणार. थँक्यू दादा. ए गाण्या, इकडे. आलो आलो.
डॉक्टर महेशला अर्जंट बोलो. हा बोलवतो. दादा थँक्यू थँक्यू. चला. दादा दादा आयसीयू कुठे आहे? हा इथं समोर आहे, तिथे जाऊ. चला. कुठं आहेत मानिनी ते?